तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे की तुम्ही व्हिडिओ बनवणं स्टार्ट करा. आणि बेसिकली जसं तुम्ही जिममध्ये जाता 6 महिन्यानंतर तुमची रिॲलिटी वेगळी असते. सगळ्यात मोठा आपला जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याकडे कॅमेरा आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि हे जरी मी फेमस नाही झालो, फॉर एक्झाम्पल मी तर हॉनर्स आहे, पण हे मी त्या पोरासाठी बनवतो आहे जो पोरगा फ्युचरमध्ये ज्याला व्लॉग्स बनवायचे आहेत आणि ॲक्च्युलीमध्ये त्याच्या माइंडमध्ये काहीतरी अशा गोष्टी चालल्यात. भाई मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला किती जरी अजीब वाटलं ना तरी पण तुम्ही ब्लॉग बनवू शकता. तुम्हाला किती जरी एन्झायटी झाले ना तरी पण तुम्ही ब्लॉग बनवू शकता. आणि ब्लॉग बनवण्यामध्ये जर कोणाची मदत होत असली, आता फॉर एक्झाम्पल मी व्हिडिओ बनवतो आणि कोणाचं दुकान आहे आणि मी तिथं जाऊन प्रमोशन केलं आणि त्याची मदत होते, तर साप भी मरेगी और लाठी भी नहीं टूटेगी ना ब्रो. सो दिस इज द सेम वे विन व्हिडिओज. बघू शकता माझ्या मागं पण नाही आहे, मी इथे व्हिडिओ बनवतो आहे. तर मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे, लोक फक्त खोटं बोलतात की ॲक्च्युलीमध्ये असं होईल आणि तसं होईल आणि असं होईल आणि तसं होईल. रिॲलिटीमध्ये ते लोक ब्लॉग नाही करत. रिॲलिटीमध्ये ते लोक कधी कॅमेऱ्याच्या पुढे येऊन नाही बोलत. मग त्याच्यामुळं कधी त्यांच्यावर विश्वास नका ठेवू. विश्वास ठेवा त्या लोकांपर्यंत आणि त्या लोकांवर फक्त जे लोक ॲक्च्युलीमध्ये ब्लॉग बनवतात आपल्यासारखे. ते लोक तुमच्या बाजूला नसणार. मला पण अजिब वाटतं, सगळ्यांना अजिब वाटतं. मग तुम्ही इकडे येऊन प्रॅक्टिस करत जावा. फरक नाही पडत रे भाई कोण बघतंय, फरक फक्त या गोष्टीने पडतो की कोण बनवतंय. कारण की विषय काय आहे, एकच लाईफ आहे आपल्याकडं आणि त्या एक लाईफमध्ये आपल्याला स्वतःच्या लाईफमधला हिरो बनायचं का दुसऱ्याच्या लाईफमधला बॅकग्राऊंड कॅरेक्टर बनायचं ते तुम्ही स्वतः डिसाईड करा. ठीक आहे. मी लोकांना हे पण सांगतो की माझे व्हिडिओ बघण्यामध्ये टाईम वेस्ट नका करू, स्वतःचं एक ब्लॉगिंग चॅनल क्रिएट करा. कारण की पुढं जाऊन ही कम्युनिकेशन स्किल तुम्हाला मॅटर करणार आहे. आजकालचे जे लोक बोलतात अनएम्प्लॉयमेंट आहे भाई, त्यांच्यामध्ये स्किल नाही आहे. त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये घुसले नाहीत कधी, त्याच्यामुळं ते अनएम्प्लॉयमेंट आहेत. ठीक आहे. मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं ते म्हणजे की स्वतःच्या लाईफमध्ये 4 लोक 4 बोटावर बसवायचे. कुठं 4 बोटावर आणि व्लॉगिंग करायची. कारण की स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी 2-2 मिनटाची व्हिडिओ बनवायला काय लागतं, काहीच नाही लागत. तरी पण आपण अवॉइड करतो. नका अवॉइड करू, एकदा अवॉइड नका करू. थोडंसं अजीब वाटेल, इट्स ओके. पण पुढं जाऊन तुम्ही प्राऊड करणार का रिग्रेट करणार आहे हे तुम्ही स्वतः ठरवा. माझं काय, माझे व्हिडिओ मी अशा तसे बघतच असतो. फक्त मला प्राऊड ह्या गोष्टीचं होतो की मागच्या वर्षी मला जी गोष्ट एम्बॅरस वाटत होती, आज मला त्या गोष्टीवर फील वाटतं, प्राऊड वाटतं. तुम्हाला कुठल्या गोष्टीवर प्राऊड वाटतं? ती गोष्ट जर प्राऊडवाली नाही आहे तर ती गोष्ट प्राऊडवाली करा. कारण की ॲक्च्युलीमध्ये पुढे जाऊन तुम्ही रिग्रेट करणार आहे. तर मला तुम्हाला एवढंच बोलायचं आहे की माझी पर्सनॅलिटी पण अशी नव्हती, एवढा कॉन्फिडंट मी नव्हतो. मी एवढं कॉन्फिडंट झालो कारण की कॅमेरामुळं. आता मला दुसऱ्यांना बनवायचं, कारण की माझ्या लाईफमध्ये कोण असा मित्र नव्हता. मग तुमच्या लाईफमध्ये कोण कसा मित्र नाही आहे तसा मित्र कोणी तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये बना.